जिसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपनी कमेटी के तहत जिसे अंजाम दिया, आज उसी संविधान को लेकर हम उसके सहारे से उसका जो अधिकार जो प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा। अगर हम बिखरे हुए रहेंगे तो ये बार बार घटना होते रहेंगी, हर जगह होंगी, इसका कोई मफाद नहीं रहेगा। इसलिए हमको एक प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा, हमको अल्लाह की इबादत भी करना पड़ेगी, नमाज भी आजचं जे निवेदन दिलं गेलं आहे ते संभलमध्ये जी घटना घडली, जामे मस्जिद संभल, आणि तिथे निरपराध 6 लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जामे मस्जिदचा सर्वे म्हणून जी कोशिश चालू आहे त्यासाठी की त्या 6 माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मुआवजा भी मिळावा। आणि अशी घटना जशी संभलमध्ये जामे मस्जिद संभलमध्ये घडली अशी घटना पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले। त्यांना माकुल मुआवजा भी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती, त्यांच्या परिस्थितीला भी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आजचा आमचा धरणेचा आंदोलन होता। उस्मानाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणेला बसलो, जेणे संभल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि तात्काळ तिथं सर्वेक्षणचं काम झालेला होता। सर्वे पण शांततापूर्ण झाला। त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील 6 तरुण हे शहीद झाले। तर त्यांना मुआवजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचा आर्थिक नुकसान झाला त्या लोकांसाठी मुआवजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले। आणि अजमेरची 2 दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने, असं जर झालं तर कोणीही कुणाचेही अर्ज देऊ शकतात। त्यासाठी ही सगळ्यांना रोख लावण्यासाठी आम्ही हे आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले। आणि आमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला हे उचलतात। तर ह्यासाठी आमचे जे धरणे आंदोलन होते हे आमचे मागण्या सगळे पूर्ण व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही पूर्ण भारत देशात आंदोलन करूँ। जो उत्तर प्रदेश के अंदर जो संभल के अंदर जो घटना हो गई ये हम उसको मुस्लिम समाज ऑल इंडिया पूर्ण निषेध करते हैं उसके लिए। क्यों तो ये इसलिए निषेध करते हैं, ये संगठना ये नहीं होना चाहिए था। संभल के अंदर जो घटना हो गई ये नहीं होना चाहिए था। और जो उसके अंदर 6 बच्चे जो बेकसूर जो शहीद हो गए उसको गवर्नमेंट ने मुआवजा देना चाहिए। और इसके बाद ये ऐसी दुर्घटना हिंदुस्तान के अंदर कहीं भी नहीं होना चाहिए। अगर ये सरकार आ गई तो ये सरकार का ये मतलब नहीं है कि मुसलमानों पे जुल्म हो, बहुजनों के ऊपर जुल्म हो। ये बहुजनों के ऊपर और मुस्लिमों पे जुल्म अगर होती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। ये सरकार ने पूरा राजीनामा देना चाहिए और फिर से इलेक्शन लगा के फिर से बहुजनों की और मुसलमानों की और तमाम हिंदुस्तान के इसकी सरकार आना चाहिए, जहाँ की पूरे हिंदुस्तान के हर एक नागरिक को न्याय मिले और हर एक नागरिक के साथ अच्छा सलूक करे। ऐसी सरकार ये हिंदुस्तान के अंदर रहना चाहिए। ऐसी सरकार अगर आती है और ऐसी सरकार अगर जुल्म करती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। निषेध करते हैं और गवर्नमेंट से हम अपील करते हैं कि वो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा मुआवजा मिले और ये ऐसे छोटे मोटे जो घटना होते हैं इसको रोक दें।